Hello friends, good morning to all of you. Today we are going to start the first unit of electrical wiring and material. I hope all of you gone through the curriculum of electrical materials and wiring practices. On that, let us start the first topic, that is electrical safety rules, and then electrical wiring or workshop tools. Let us start with the electrical safety rules. While working on to the electrical installation or electrical equipment, remember the following safety rules in order to avoid the electrical accident. म्हणजे कुठल्याही इक्विपमेंटवर जर आपल्याला वर्क करायचं आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की सेफ्टी रूल्स फॉलो केल्याशिवाय कुठल्याही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट किंवा इन्स्टॉलेशनला हात लावायचा नाही. करेक्ट. फर्स्ट सेफ्टी रूल्स इज वेन अन इलेक्ट्रिकल सर्किट इज टू बी ओव्हरऑल, म्हणजे कुठल्याही इलेक्ट्रिकल सर्किटला आपल्याला मेंटेनन्सला जर काढायचं असेल किंवा त्याच्यावरती जर काम करायचं असेल, देन ऑलवेज ट्राय टू स्विच ऑफ द सप्लाय अँड द मेन स्विच, राईट, सो दॅट सर्किट मे गेट डीएनर्जाइज, म्हणजे ती सर्किट डेड होईल याची काळजी आपल्याला घ्यावं लागेल की जेणेकरून त्या सर्किटवर काम करताना कुठलाही इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट होणार नाही. अँड पुट द टॅग that work in progress onto that electrical circuit or the electrical equipment, right? This is the very simple and basic electrical safety rules. Second electrical safety rules is all electrical leads should be considered as live until it is positively proved that they are not. Check the circuit with the test lamp. म्हणजे कुठल्याही इलेक्ट्रिकल वायरला किंवा लीडला आपण डेड म्हणून कन्सिडर करायचं नाही. म्हणजे त्याला सप्लाय आहे किंवा नाही हे आपल्याला आधी टेस्ट करायचं. मीन्स ऑलवेज कन्सिडर ऑल इलेक्ट्रिकल वायर्स ऑर द लीड्स आर लाईव्ह अँड डोंट टच दॅट लाईव्ह वायर्स ऑर द सर्किट अनलेस इट विल चेक बाय द टेस्ट लॅम्प वेदर इट इज लाईव्ह ऑर वेदर इट इज डेड. मग आपण यामध्ये काय करणार, टेस्ट लॅम्प घेणार, टेस्ट लॅम्प एक फेजला लावणार, एक न्यूट्रलला लावणार. इफ द टेस्ट लॅम्प ग्लोज मीन्स द सर्किट इज ऑन. इफ द टेस्ट लॅम्प इज नॉट ग्लोन दॅट मीन्स द सर्किट इज ऑफ. बिफोर स्टार्टिंग द वर्क ओव्हरहेड यूज रबर ग्लोव्ज, रबर बूट्स, ॲप्रॉन, सेफ्टी हेल्मेट्स अँड सेफ्टी बेल्ट्स. कुठल्याही कामाला हात लावायच्या आधी स्वतःला आपल्याला काय करावं लागेल, इन्सुलेट करावं लागेल. आणि इन्सुलेट करण्याकरता मला काय काय यूज करावं लागेल, मला हँड ग्लोव्ज यूज करावं लागेल, मला इन्सुलेटिंग बूट यूज करावं लागेल, मला हेल्मेट यूज करावं लागेल, मला ॲप्रॉन यूज करावं लागेल. हे जोपर्यंत माझ्याकडे असणार नाही तोपर्यंत मी कुठल्याही सर्किटवर काम करणार नाही याची खबरदारी मला घ्यावं लागेल. If a ladder is used, it must be held by another person so that it may not slip away. म्हणजे एखाद्या सिलिंगवरती मला जर काम करायचं आहे तर त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला सिलिंगवरती एखाद्या लॅडरला यूज करून आपण ते काम करणार आहे. त्यामुळे लॅडरला खालून कोणीतरी एखादा इन्सुलेटेड हत्यार यूज केलेल्या पर्सनने त्या लॅडरला पकडून राहायचं आहे आणि वरती आपण ते काम करायचं आहे. Before energizing a circuit, it should be ascertained that the equipment are properly earthed and the cable insulation is strong enough. कुठल्याही इक्विपमेंटवर वर्क करायचं आहे, कुठल्याही इन्स्टॉलेशनवर तुम्हाला वर्क करायचं आहे तर एवढं ॲश्युअर्स आपण स्वतःला करून घ्यायचं की त्या इक्विपमेंटची अर्थिंग प्रॉपर आहे किंवा नाही, त्या इन्स्टॉलेशनची अर्थिंग प्रॉपर आहे किंवा नाही, किंवा त्यामध्ये जर केबल आपण जे यूज केलेले आहे ते प्रॉपर कॅपॅसिटीचे आहे किंवा नाही, प्रॉपरली इन्सुलेटेड केबल आहे किंवा नाही ते आपल्याला असर्टन आधी करावं लागेल. कुठलेही आपण जनरली काय करत असतो की आपल्या एखादी इलेक्ट्रिकल आयरन जर आपण लावलेली असेल तर त्या इलेक्ट्रिकल आयरनला बंद करायचा आपण प्लगचा तो केबल खिचत असतो. डोंट डू दॅट, इट मे कॉज द इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट. Means a plug point should never be disconnected by pulling the flexible cable. It should be properly disconnected. Before replacing the blown fuse, always remember to put the switch in off position. Right?
जर मेन स्विचचा जर फ्यूज बदलायचा असेल किंवा डिस्ट्रीब्युशन बॉक्सचा जर फ्यूज बदलायचा असेल तर मला आधी काय करावं लागेल, आय हॅव टू पुट ऑफ द सप्लाय ऑफ बाय रिमूव्हिंग द फ्यूजेस और by switching off the ICDP or ICTP. Always keep earth connection in good condition because earthing is the heart of the electrical system and earth should be proper. Otherwise leakage current will start flowing through the circuit or the equipment. While handling a domestic appliances, be sure that they are disconnected from the supply. Switching off is not enough. Leakage likely insulation may give an several shock of the switch while removing the plug from the socket. Next, I will use the don't touch the terminal by bare hands for checking the supply. Most of the time, we people are doing these silly mistakes, right? By touching the wire, we see that whether the supply is on or off. Don't do that. Always consider that wire is to be live wire. Always use a test lamp for testing purpose. मित्रांनो, कुठल्याही सर्किटला जर मला टेस्ट करायचं आहे तर टेस्ट लॅम्प हा मस्ट आहे आणि तो टेस्ट लॅम्पनीच आपल्याला ते सर्किट टेस्ट करायचे आहे, ना की टेस्टरने. कारण टेस्टर हा नेहमी रॉंग रिझल्ट देत असतो आणि त्यामुळे इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. In case of fire, do not throw water onto the live conductor or the equipment. The best remedy is to disconnect the electric supply immediately and use dry sand to cover the fire. Right? जर इलेक्ट्रिकल फायर जर लागलेली असेल तर त्या केसमध्ये त्या ठिकाणी त्या इक्विपमेंटवरती त्या वायर किंवा केबलवरती कधी पण पाणी फेकायचं नाही, बिकॉज वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. राईट? अशा कंडिशनमध्ये इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट होण्याची शक्यता फार जास्त असतं. त्यावेळेला जर आपल्याकडे कुठलंच फायर एक्सटिंग्विशर नसेल तर आपण काय करायचं, वी हॅव टू टेक द ड्राय सँड अँड दॅट ड्राय सँड विल बी थ्रो ऑफ टू द where the fire is actually taken place. Fire extinguisher should not be used on electrical equipment unless it is marked is suitable for that purpose. There are the several fire extinguishers are there which are meant for the special purpose of the fire. प्रत्येक फायरवरती वेगळं फायर एक्सटिंग्विशर डिझाईन केलेलं आहे. राईट? एखादी क्लास एची फायर असेल, क्लास ए फायर म्हणजे आपले वूड प्लॅस्टिकने लागलेली फायर असेल, अशा ठिकाणी मला कुठलंच बाकीचं फायर एक्सटिंग्विशर न वापरता मी कुठल्या टाईपचं फायर एक्सटिंग्विशर तिथे वापरेल, मी तिथे क्लास ए टाईपचं फायर एक्सटिंग्विशर वापरेल, म्हणजे वॉटर टाईपचं फायर एक्सटिंग्विशर मी तिथे वापरेल की जेणेकरून ती आग विझेल. राईट? ऑलवेज रिमेंबर युअर सेफ्टी इज मस्ट. ओके, these are the several safety rules. In the next lecture we will see the electrical wiring tools or the electrical workshop tools. I hope you understand. Right? If you have any queries, you put the comments in the Google Classroom. Thank you.